बघा, वर्ब म्हणजे क्रियापद आहे, त्याला आपण ऍक्शन वर्ड असं म्हणतो. म्हणजे आपण जी क्रिया करत असतो त्याला आपण वर्ब असं म्हणतो. ठीक आहे. आणि या व्हर्बला हेल्प करण्याकरता काही हेल्पिंग वर्ब असतात. त्यात दोन प्रकार पडले असतात. देर आर टू टाइप्स ऑफ हेल्पिंग वर्ब. फर्स्ट वन इज प्रायमरी वर्ब, सेकंड वन इज ऑक्झिलरी वर्ब. दॅट इज वाय वी ऑल्सो कॉल MA in short form means model auxiliaries. There are some primary verbs. First of all, to be form, am is are, was were. Second one is to do form, do does did. Third one is to have form, have has and had. They are all the primary verbs. They are very useful in the sentence. When we prepare sentence, when we create sentence, we must use all this to be form. Hmm. They also indicate a tense. The second one is auxiliary verb. त्याला आपण MA असं म्हणतो. There are some examples of the MA. First one is can, could, shall, should, will, would, used to, may, might, must, dare, need, ought to and have to. There are some importance MA. पण यामधले जे महत्त्वाचे असतात ते असतात बघा, ही कॅन, कुड, शाल, शुड, विल, वूड आणि यूज, मे आणि माईट आणि मस्ट पर्यंत. ठीक आहे. हे जेवढे जे MA ही महत्त्वाचे असतात ती जास्त वापरली जातात म्हणून ती महत्त्वाचे असतात. In exam, model auxiliaries helping verbs. Question will ask in exam for the 9th and 10th standard. Use MA to show permission or advice. बघा, परमिशन की ॲडवाइस कर तुम्हाला योग्य प्रॉपर MA वापरायचा असा प्रश्न विचारतात. किंवा यूज MA टू शो हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट. म्हणजे काय हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट म्हणजे काय, जी क्रिया आपण पूर्वीपासून करत आलो आहोत त्याला म्हणतो आपण हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट. त्यानंतर यूज प्रॉपर MA, योग्य प्रॉपर तुम्हाला MA यूज करायचं आहे. पुढे स्टेट द फंक्शन ऑफ MA. तुम्हाला एखादं वाक्य दिलं असेल, त्या वाक्यामध्ये तुम्हाला प्रॉपर जे MA ते फाइंड आउट करायचं आहे. त्याचं फंक्शन कोणतं आहे, फंक्शन म्हणजे काय, त्याचं नेमकं कार्य काय हे तुम्हाला सांगायचं असतं. पुढे अंडरलाईन द मॉडल ऑक्झिलरी इन दिस सेंटेन्स. तर अंडरलाईन करा किंवा पुट बॉक्स टू MA असं पण विचारतात. तुमच्या लेवलनी 9वीच्या 10वीच्या लेवलनी तुम्हाला असे पण सोपे जे प्रश्न आहे ते पण तुम्हाला विचारले जातात. पुढचा असतो रिमूव्ह यूज टू. वाक्यातला यूज टू काढा, मग का वापरायचंय ते बघू आपण. वाक्यातला अनेबल टू काढा, का वापरायचंय ते बघून पुढे सायमल्टेनियसली हळू बघूया. किंवा असं विचारतात यूज MA टू शो हॅबिच्युअल ॲक्शन किंवा यूज MA टू शो ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन दाखवणारे जे MA असेल ते दाखवा. किंवा हे तुम्हाला वाक्यात यूज करायचं आहे. खालचा टेबल प्रत्येक लक्षात ठेवायचं आहे. मॉडल ऑक्झिलरीज आहे, इंडिकेशन काय वापरतात, फंक्शन काय ते दिलेलं आहे, मराठीमधला अर्थ पण दिला आहे आणि एखादं सेंटेन्स बघतोय आपण. त्याच्यामध्ये जे पहिले जे MA असणार आहे ते असणार आहे कॅन. कॅनचा जो खरा अर्थ आहे म्हणजे जो खरा अजून जो सिमिलर जो त्याचा मिनिंग आहे तो असणार आहे एबल टू. ठीक आहे. एबल टू प्रत्येकाला माहिती आहे म्हणजे काय, शक्य असणे, करू शकणे असा अर्थ घ्यायचा. मग कॅन आणि एबल टू दोघांचा अर्थ जवळपास एकच आहे. पीपल असे विचारतात की रिमूव्ह एबल टू, वाक्यातला एबल टू काढा. आपल्याला काय वापरायचं ते कॅन वापरायचा असतो. समजलं. कॅन म्हटलं तर प्रेझेंट टेन्स म्हणजे कोणता वर्तमान काळ आपण दाखवतो नेहमी लक्षात ठेवायचं कॅन. त्याला म्हणतो आपण एबल टू असा अर्थ होतो. ठीक आहे. त्याचे जे इंडिकेशन आहे, याचं जे फंक्शन आहे ते असणार आहे ॲबिलिटी म्हणजे काय, क्षमता. पुढे असतं पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता आणि पुढे असतं परमिशन. म्हणजे कॅन आपण या 3 ठिकाणी वापरू शकतो. त्या 3 ठिकाणी याचं फंक्शन आहे. कशावर डिपेंड आहे, इज टोटल डिपेंड अपॉन द सब्जेक्ट. बघा, मराठीमधला अर्थ होतो ॲबिलिटी म्हणजे काय तर क्षमता असा अर्थ घ्यायचा. जे शब्द आहे पॉसिबिलिटी याचा अर्थ होतो म्हणजे शक्यता. पुढे परमिशन म्हणजे काय, परवानगी. एक्झाम्पल जर बघितलं आपण, वाक्य बघा, आय कॅन डू इट. सोपं वाक्य घेतलं बघा, आय कॅन डू इट म्हणजे काय, मी करू शकतो. आता करू शकतो म्हटलं तर वाक्यामध्ये काय आलंय, कॅन आलाय. म्हणजे वाक्यामध्ये काय काय दाखवलेली आहे, जी ॲबिलिटी आहे ती दाखवलेली आहे. वाक्याचं आपण जर प्रत्येकाने जर वाक्याची फोड केली, लक्षात ठेवायचं आपण ग्रामरचा कोणता टॉपिक जर बघतो तुमचं पहिलं काम काय आहे की तुम्हाला वाक्याची प्रॉपर फोड करायची. म्हणजे तुम्हाला लगेच समजतं की वाक्यात काय काय वापरलेलं आहे. आय हा सब्जेक्ट आहे. कॅन प्रत्येकाला माहिती आहे, कॅन हे MA आहे. नंतर डू वाक्यातलं वर्ब आहे ते मेन वर्ब आहे आणि इट वाक्यातलं ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट पूर्ण भेटलं आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचं वाक्य हे, हे वाक्य आहे असेलिटी सेंटेन्स, साधं वाक्य.
पेपरला असं विचारतील अंडरलाईन द एम ए, तर कोणता असणार वाक्यामधला कॅन हा एम ए असणार, त्याला अंडरलाईन करायची आहे. ते होतील की अंडरलाईन द मेन वर्ब, तो कोणतं इथं असणार आहे, डू असणार आहे. ते म्हटलं की अंडरलाईन द हेल्पिंग वर्ब, तर कॅनला इथे अंडरलाईन करायची. समजलं, हेल्पिंग वर्ब प्रायमरी वर्ब एम ए जे असेल तर कॅनला इथे अंडरलाईन करायची. आय कॅन डू इट इथं झालं आहे ॲबिलिटी, ॲबिलिटीचं फंक्शन झालेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढे शी कॅन ड्राईव्ह अ कार, शी कॅन ड्राईव्ह अ कार, काय म्हणते ते पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता, म्हणजे काय की ती कार चालू शकते, काय ती कार चालू शकते, त्या काय पॉसिबिलिटी आहे म्हणजे एक शक्यता आहे असं म्हणता येईल. आता आपण क्वेश्चन तयार करता पण वापरू शकतो, क्वेश्चन तयार करणे किंवा कॅन आय हेल्प यू हे कोणतं आहे, वर्बल टाईप क्वेश्चन आहे, म्हणजेच कोणता येस टाईप क्वेश्चन आहे आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. म्हणजे त्याकरता पण आपण हे जे हेल्पिंग वर्ब्स आहे किंवा एम ए असतात ते आपण यूज करतो, आणि एक प्रकारची परमिशन आहे ते आपण घेण्याकरता हे आपण यूज करतो. पेपरला असं वाक्य आलं की आय हेल्प यू, आणि ते म्हटलं की याचं फंक्शन ओळखा, तो कोणतं फंक्शन आहे, तर ॲबिलिटी किंवा पॉसिबिलिटी नाही तर काय परमिशन आहे. प्रत्येक समजलंय कॅन काय एम ए आहे. लक्षात ठेवा कॅन जे आपण वापरतो तो वापरतो आपण प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो, नेहमी लक्षात ठेवायचं आहे. याचं फंक्शन तुम्हाला लिहून दिले समोर, ॲबिलिटी आहे, पॉसिबिलिटी आणि परमिशन आहे. मराठीमधला अर्थ आहे काय सेंटेन्स दिले. कॅनचा जो सिमिलर अर्थ होतो तो असतो एबल टू असतो, म्हणजे पेपर असं विचारतात की यूज अनेबल टू, सॉरी यूज एबल टू, तर कॅन काढायचा असतो. ते म्हटलं की रिमूव्ह कॅन, तर वाक्य तुम्हाला एबल टू वापरायचा असतो. फक्त एबल नाही वापरतो, तुम्हाला एबल टू हे नेहमी सांगती वापरायचं आहे, लक्षात ठेवा. पुढे कॅनचा पास्ट टेन्स आहे, जे एम ए असं ते पाठ करणं पण सोपे आहेत. कॅन कुड असं पाठ करायचं आहे, कुड म्हटलं तर पास्ट टेन्समध्ये येईल, म्हणजे भूतकाळ म्हणजे काय शक्यतो होतो असा अर्थ होतो या ठिकाणी. याचं जे इंडिकेशन आहे ते हेच घ्यायचं आहे, फक्त काय पास्टमध्ये घ्यायचं, म्हणजे काय म्हणायचं पास्ट ॲबिलिटी असं म्हणायचं इथे. काय म्हणायचं आहे, पास्ट ॲबिलिटी, शक्यतो होतो असा अर्थ तो. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की आय कुड प्ले वेल, आय कुड प्ले वेल म्हणजे काय मी चांगला खेळू शकत होतो असा अर्थ आहे. पुढचं बघा आपण, नो वन कुड मेक हर लाफ ॲबिलिटी, नो वन कुड मेक हर लाफ ॲबिलिटी म्हणजे काय की तिला नो वन, तिला कोणी पण त्या ठिकाणी हसू शकत नव्हते. सी आय आस्क टीचर इफ आय कुड लिव्ह, परमिशन, परमिशन काही कुड घेतली ती पास्टमध्ये घेतलेली आहे, समजलं. इथे आपण कुड वापरलंय. वाक्यात जर असं असेल की आय आस्क टीचर इफ आय कुड लिव्ह, तर वाक्यात जर म्हटलं विचारलं की एम एला अंडरलाईन करा, तिथे आपण कुड शब्द आहे त्याला आपण अंडरलाईन करणार आहे, कारण की वाक्यातलं एम ए हेल्पिंग वर्ब्स आहे, प्रायमरी वर्ब्स आहे. ठीक आहे, प्रायमरी वर्बमध्ये जे टू बी टू हॅव टू डी फॉर्म येतात त्यामध्ये आपण जर वाक्य विचारलं असं सूचना आली की अंडरलाईन द प्रायमरी वर्ब, तर कुड अंडरलाईन करायची, लक्षात ठेवा. प्रत्येक समजलंय कुड, कुड वापरतो आपण जे पास्ट टेन्स आहे त्याकरता आपण यूज करतो, शक्यतो होतो असा अर्थ घ्यायचा आहे, ते भूतकाळात क्रिया करत म्हणजे करू शकलो असतो असा आपला अर्थ घ्यायचा आहे. जे पुढचं एम आहे मे, त्याचा जो फंक्शन आहे किंवा जे इंडिकेशन आहे ते असणारे पॉसिबिलिटी किंवा परमिशन, म्हणजे काय एक तर शक्यता नाही तर परवानगी असा अर्थ घ्यायचा आहे, पॉसिबिलिटी किंवा परमिशन. जनरली परमिशन करता जास्त वापरतात. फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही वर्गामध्ये परवानगी विचारतात तर काय विचारता, मे आय कम इन सर, ठीक आहे, त्याकरता आपण परमिशन घेऊ शकतो. एक्झाम्पल बघू आपण जे आहे पॉसिबिलिटीचा, शी मे रीड इंग्लिश वेल, शी मे रीड मराठी वेल म्हणजे काय ती मराठी चांगलं वाचू शकते, म्हणजे काय एक पॉसिबिलिटी आहे, मी ते आपण मे वापरला आहे. ठीक आहे, पेपरला जर विचारलं की एम ए ओळखा, सोपं आहे, वाक्याची पहिली फोड करायची, शी हा सब्जेक्ट आहे, मे वाक्यातलं एम ए, रीड वाक्यातलं मेन वर्ब आहे, आणि मराठी वाक्यातलं काय आहे, मराठी वेल वाक्यातलं ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, इथं असतं पॉसिबिलिटी. सेकंड बी बघायचं आहे, मे आय कम इन सर, परमिशन घेतलेली आहे, मे वापरल्या स्टार्टिंगला, परमिशन असं असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढे पुढचं जे एम ए आहे तो असणार आहे शाल, फ्युचर टेन्स दाखवण्याकरता शाल वापरतात, किंवा आस्क क्वेश्चन, क्वेश्चन विचारण्याकरता आपण शालचा वापर करतो. लक्षात ठेवायचं आहे शाल आणि विल हे एम ए आहे, आणि प्लस त्याचा जो अर्थ होतो तो होतो सर्टनली किंवा डिझायर, एक दोन अर्थ होतात असे होतात, एक फ्युचर टेन्स दाखवण्याकरता, क्वेश्चन विचारण्याकरता, किंवा जे निश्चितता आहे सर्टनली
ते दाखवण्याकरता किंवा डिझायर म्हणजे इच्छा दाखवण्याकरता आणि आस्क क्वेश्चन त्याकरता आपण शाल आणि विल वापरतो. आणि वी ऑल्सो यूज दिस एम ए इन फ्युचर टेन्स. इजंट इट सिंपल फ्युचर टेन्समध्ये आपण हे यूज करतो. काय अर्थ मग निश्चितता प्रश्न विचारण्यासाठी आपण हे शालचा विलचा वापर करत असतो. आय शाल प्ले वेल. आय शाल प्ले वेल म्हणजे काय मी चांगला खेळेल. शाल आय फायर इन टू एअर म्हणजे काय मी हवेत गोळीबार करू का क्वेश्चन विचारलाय. कोणत्या प्रकारचा प्रश्न झाला हा व्हर्बल टाईप क्वेश्चन आहे त्याला म्हणतो आपण यस नो टाईप क्वेश्चन. लक्षात ठेवा. शाल आय फायर इन टू एअर. शालचा वापर आपण अशा प्रकारे या ठिकाणी करतो. विल सर्टनली किंवा डिझायर किंवा आस्क क्वेश्चन त्या करतो वापरतो. मग निश्चितता सर्टनली म्हणजे काय तर निश्चितता असा अर्थ घ्यायचा आणि डिझायर म्हणजे इच्छा हे दाखवण्याकरता आपण वापरत असतो. सर्टनटी बघा शी विल रीड मराठी वेल म्हणजे काय निश्चितच ती मराठी चांगलं ती वाचेल. त्यामुळे वाचतेचा अर्थ घ्यायचा शी विल रीड मराठी वेल. पुढे डू वॉट यू विल. डू वॉट यू विल म्हणजे तुझी इच्छा असेल तर कर. पुढे विल यू कम विथ मी तुम्हासोबत येतो का. बघा क्वेश्चन मार्क वापरला स्टार्टिंग विलने केली याच्यात आपण काय क्वेश्चन विचारण्याकरता पण हे वापरतो. किंवा विल यू कम विथ मी हे आपण रिक्वेस्ट म्हणजे एक प्रकारची जी रिक्वेस्ट आहे त्याकरता पण हे जे एम ए असतो ते आपण यूज करतो. लक्षात ठेवायचं आहे शाल आणि विल टेन्स करता फ्युचर टेन्स करता आपण यूज करतो. लक्षात ठेवायचं आहे. पुढचं जे एम ए आहे ते खूप महत्वाचं आहे. बघा वूड पास्ट टेन्स ऑफ विल. विलचा काय पास्ट टेन्स आहे वूड. लक्षात ठेवा वूडचा अर्थ असा तो टू शो हॅबिच्युअल ॲक्शन इन पास्ट. त्याकरता आपण यूज करतो. अजून कुठे यूज करतो आपण इनडायरेक्ट स्पीच करता आपण हे वापरत असतो. आपण विलच्या ठिकाणी वूड करत असतो कशामध्ये इनडायरेक्ट स्पीचमध्ये. पण हे लक्षात ठेवा की टू शो हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट त्याकरता आपण हे जे एम ए असतं ते आपण यूज करतो. आणि हा भाग महत्त्वाचा आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात की रिमूव्ह यूज टू तर आपल्याला काय करायचं वूड वापरायचं असतो. आणि असं विचारलं की रिमूव्ह वूड तर यूज टू तुम्हाला वापरायचं असतं. ते वाईस वर्षा आहे. लक्षात ठेवा वूड काढला की तुम्हाला यूज टू वापरायचं आहे आणि यूज टू काढलं तुम्हाला वूड वापरायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे काय भूतकाळातील सवयीची क्रिया भूतकाळापासून जी आपण क्रिया करत आलेलो आहे त्याकरता आपण ह्या गोष्टी जे एम ए असतं या प्रकारे वापरत असतो. पुढे शी वूड रीड मराठी वेल. शी वूड रीड मराठी म्हणजे काय ती मराठी चांगलं वाचत असे. आता असे म्हणजे काय ती भूतकाळापासून म्हणजे अनेक काळापासून ते वाचत आहे असा आपल्याला इथे अर्थ घ्यायचा आहे. पुढे दे वुड फ्लाय अवे. पुढे शी सेड आय विल टीच यू ॲट होम रवी. ठीक आहे असं वाक्य आहे. हे वाक्य जर बघितलं आपण हे वाक्य डायरेक्ट स्पीच बघा शी सेड आय विल टीच यू ॲट होम रवी हे वाक्य डायरेक्ट स्पीच आहे. म्हणजे जेव्हा आपण इनडायरेक्ट स्पीच करतो तर आपण द विलचं वूड हे करत असतो. ते असेल बघा मग शी टोल्ड रवी दॅट शी वूड टीच हिम ॲट होम. ठीक आहे असं वाक्य केलं आपण म्हणजे आपण डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स जेव्हा आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करतो तर त्या ठिकाणी आपण विलचा आपण वूड करतो शालचा आपण शूड करतो. हे लक्षात ठेवा. हे जे बदल आहे हे आपण स्पीचमध्ये आपण त्या ठिकाणी अगोदर बघितलेलं आहे. तर समजलंय वूड काय पास्ट टेन्स ऑफ द विलचे पास्ट टेन्स आहे आणि ते टू शो हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट हे दाखवण्याकरता आपण यूज करतो. काही सेंटेन्स दिले बघा प्रत्येक सेंटेन्स बघतो आपण की तुम्ही कोणत्या प्रकारचं एम ए यूज करताय तर आपण सब्जेक्टच्या नंतर काय करतोय ते एम ए यूज करतोय. आणि पुढचं जे वर्ब आहे ते कधी पण असतं आपलं फर्स्ट फॉर्ममध्ये दिलेलं असतं. हा नाही लक्षात ठेवा. फाइंड आउट द एरियामध्ये विचारतील की एखादं वाक्य दिलं की त्यातलं ते एरर ओळखा. लक्षात आहे की कोणत्या प्रकारचं एम ए आला असेल ते पुढचं जे वर्ब आहे ते कसं असतं फर्स्ट फॉर्म मध्ये दिलेलं असतं. पुढे बघू आपण यूज टू आणि वूड दोघांचा मिनिंग सेम आहे. दे बोथ हॅव अ सेम मिनिंग. टू शो हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट त्याकरता वापरतात. एक्झाम्पल बघू आपण माय ग्रँडमदर यूज टू प्रे अ व्हेरी अर्ली इन द मॉर्निंग.
म्हणजे काय, माझी जी आजी आहे ती सकाळी उठून प्रार्थना करत असे म्हणजे काय, ती अनेक काळापासून सकाळी लोक उठून काय करते, ती जे प्रे असेल, प्रार्थना असेल, ती नेहमी करत असे, असा अर्थ घेते. म्हणजे काय, की हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट इथे आपण म्हणतो. प्रत्येकाला यूज टू समजलंय. पुढे बघू आपण मस्ट म्हणजे ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन. ऑब्लिगेशन म्हणजे काय, तर नैतिक जबाबदारी, आणि कंपल्शन म्हणजे काय, तर बंधनकारक. ठीक आहे. आता ऑब्लिगेशनचा अजून भाग एक खाली बघू आपण त्या ठिकाणी. आउट टू असा असतो, त्याला म्हणतो आपण ऑब्लिगेशन म्हणजे नैतिक जबाबदारी. ज्याला म्हणतो आपण बंधनकारक. इथे आपण कंपल्सरी घ्यायचे म्हणजे काय, कंपल्सरी तुम्हाला सक्ती आहे की तुम्हाला ही गोष्ट करायचीच आहे. बघा एक्झाम्पल, शी मस्ट रीड मराठी. शी मस्ट रीड मराठी वेल म्हणजे काय, ती मराठी चांगलं तिने वाचलंच पाहिजे, वाचलंच पाहिजे. तर मस्ट वापरलं म्हणजे कंपल्सरी ऑब्लिगेशन आहे, त्याला सक्ती आहे, असे अर्थ घ्यायचा आपण. पुढे सेकंड एक्झाम्पल बघू आपण. वी मस्ट पे द इन्कम टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स आपण भरलाच पाहिजे. ठीक आहे. काय, की इन्कम टॅक्स आपण भरलाच पाहिजे. इथे मस्ट वापरला म्हणजे काय, आपल्याला कंपल्शन आहे की आपण तो भरलाच पाहिजे. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण मस्ट म्हणजे काय, ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन. इथं म्हणायचं आहे कंपल्शन. पुढचा आहे आउट टू म्हणजे काय, नैतिक जबाबदारी. फॉर एक्झाम्पल ड्युटी, याचं फंक्शन काय आहे, एक ड्युटी आहे, एक नीड म्हणजे गरज आहे, एक आहे ऑब्लिगेशन म्हणजे काय, की नैतिक जबाबदारी. पुढे ही आउट टू गो. ही आउट टू म्हणजे काय, तो गेला पाहिजे. ठीक आहे. गेलाच नाही पाहिजे, गेला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ होतो की गेला पाहिजे, किंवा म्हणजे याचा अर्थ काय, की त्याला वाटलं जाईल, ते जाणार नाही, पण त्याला कंपल्शन नाही. इथे आपण जर मस्ट वापरला असता, याचा अर्थ घेतो की त्याने गेलंच पाहिजे, त्याला कंपल्शन आहे. पण आउट टू म्हणजे काय, की कंपल्शन नाही आहे, असं. पुढे यू आउट टू हेल्प मी म्हणजे काय, तू मला मदत केली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काय, कर किंवा करू नको, पण काय आपण इथे आउट टू वापरतो. पेपरला जर विचारलं की अंडरलाईन द एम ए, तर फक्त आउटला अंडरलाईन करायची नाही, लक्षात ठेवायचं आहे की आउटच्या पुढे नेहमी काय आपण यूज करतो, टू हा संगती घेत असतो. त्यामध्ये एबल टू, अनेबल टू, आउट टू, हॅव टू, डेअर टू हे नेहमी संगती येत असतात, म्हणून ते संगतीच घ्यायचे असतात. आणि ते कसं काम करतात, ॲज अ एम एचं काम करतात. यू आउट टू हेल्प मी. पुढे वी आउट टू हेल्प द नीडी म्हणजे काय, जे गरजू लोक असतात त्यांना आपण मदत केली पाहिजे. ठीक आहे. केली पाहिजे म्हटलंय, केलीच पाहिजे असं नाही म्हटलेलं आहे. म्हणून आउट टू कसलं काम करतंय, इट्स वर्क ॲज अ ऑब्लिगेशन ऑर नीड ऑर ड्युटी, इजंट इट. पुढे बघू आपण शूड. शूड काय म्हटल्या ठिकाणी, पास्ट टेन्स ऑफ द शाल. शालचा पास्ट टेन्स आहे, शालचा पास्ट टेन्स होतो शूड. ॲक्च्युली याचं जे फंक्शन आहे ते असणार आपलं ॲडवाईस, सल्ला देणे. त्यानंतर सजेशन म्हणजे काय, एका प्रकारे सुचविणे. आणि पुढे आपण इंडायरेक्ट स्पीचमध्ये पण हे जे शूड आहे ते आपण यूज करतो. आपण शालती तर आपण शूड हे करत असतो, कशामध्ये, इंडायरेक्ट स्पीचमध्ये. काय अर्थ आहे त्या ठिकाणी, ॲडवाईस म्हणजे सल्ला देणे, सजेशन म्हणजे उपदेश करणे. एक्झाम्पल, शी शूड रीड मराठी वेल. ठीक आहे. ती मराठी वाचलं, तिने मराठी चांगलं वाचलं पाहिजे, समजले. काय प्रकार सल्ला आपण देतो त्या ठिकाणी. पुढे आय सेड आय शाल पे द मनी. बघा डायरेक्ट स्पीच सेंटेन्स आहे, ते आपण इंडायरेक्ट स्पीचमध्ये आपण कन्वर्ट करूया. आय सेड दॅट आय शूड पे द मनी म्हणजे काय, आय शूड दॅट, आय सेड दॅट आय शूड पे द मनी. पे म्हणजे काय, तर भरणे किंवा जमा करणे. पुढे बघू आपण माईट, पास्ट टेन्स ऑफ मे. मे जे पास्ट टेन्स आहे, समजलं. जे आपण बघितले मे, मे म्हणजे परमिशन, त्याचं काय पास्ट टेन्स वापरले माईट म्हणजे काय, लेस पॉसिबिलिटी, असं म्हणून त्याचं जे फंक्शन आहे, लेस पॉसिबिलिटी म्हणजे काय, कमी शक्यता, असं याचं फंक्शन आहे. त्याला आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये पण आपण या ठिकाणी यूज करत असतो. बघा कमी शक्यता, ही माईट कम म्हणजे काय, तो कदाचित येऊ शकतो किंवा कदाचित येईल, असं म्हणतात. ही माईट कम म्हणजे काय, शक्यता कशी आहे, कमी आहे. सेकंड वन इज आय माईट हॅव टू फ्लाय टू द USA नेक्स्ट वीक म्हणजे काय, पुढच्या आठवड्यामध्ये मी जो USA आहे बहुतेक करून मी जायची शक्यता आहे, पण कन्फर्म नाही आहे. द मॅन सेड मे आय कम इन. बघा द मॅन आस्क इफ ही
माईट कम. समजले? हे आपण मेचा माईट केलाय. हे मे प्रेझेंट टेन्स वापरतात आणि माईट हा वापरतात पास्ट टेन्स मध्ये. आता पुढची जी एम आहे ती महत्वाची नाही, पण जर पेपरला विचारलंस तुम्हाला ती लिहिता आली पाहिजे, लक्षात ठेवायची. बघा नीड, तिथं आपण नीड म्हणजे गरज, ते नीडच्या पुढे नेहमी काय वापरतो आपण? टू वापरतो. नीड टू असं येईल ते. म्हणजे याचा अर्थ काय होतो की नेसेसिटी म्हणजे काय? गरज. वर्क ॲज अ मेन वर्क म्हणजे काय? ते मेन वर्क म्हणून पण त्या ठिकाणी ते काम करत असतात. अजून काय की वर्क ॲज अ हेल्पिंग वर्क म्हणजे ॲज अ हेल्पिंग वर्क म्हणून पण ते त्या ठिकाणी काम करत असतात. मग नीड टू म्हणजे काय? ते गरजच नाही. बघा आय नीड युअर हेल्प म्हणजे काय? तुझ्या मदतीची मला काय आता गरज आहे. पुढे आय नीड युअर हेल्प. पुढे यू नीडंट आस्क माय परमिशन. यू नीडंट आस्क माय परमिशन. पुढचं बघू आपण डेअर म्हणजे धाडस करणे. याच्या पुढे पण आपण डेअर टू असं वापरणार. डेअर टू. बघा हॅव द करेज धाडस असणे किंवा वर्क ॲज अ मेन वर्क, ते ॲज अ मेन वर्क म्हणून पण काम करते या ठिकाणी. बघू पुढे आपण आता धैर्य असणे किंवा धाडस असणे. बघा ही डेअर टू जम्प, ही डेअर टू जम्प. असा आपण अर्थ घ्यायचा आहे. प्रत्येकाला समजले मी. आता काही एक्झाम्पल्स आहे, हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायची, सांगायची मला याची उत्तरं. ज्याला येते त्याने हँडल्स करायचे. तर अगोदर सांगतो मी यातले कोणकोणते महत्त्वाचे त्याला टिकमार्क करून घ्या. बघा कॅन महत्वाचा आहे, कॅन लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. एबल टू अनेबल टू मध्ये यूज करता येईल. कुडी महत्वाचा आहे, एनेबल आणि याकरता आपण वापरतो. मे परमिशन हाही महत्वाचा आहे. शाल महत्वाचा आहे, फ्युचर टेन्स आणि जे सर्टनली ते दाखवण्याकरता. पुढे विल आहे, सर्टनली किंवा डिझायर आस्क क्वेश्चन काय करतो आपण वापरतो. त्यानंतर वूड आणि यूज टू दे आर व्हेरी इम्पॉर्टंट सेमे फॉर 9th and 10th स्टँडर्ड इन एक्झाम. there will be asked any questions about the will and would and used to. would past tense कधी वापरतात? पास्ट टेन्स तो विलचा पास्ट टेन्स आहे तो. यूज टू दोन्ही महत्वाचे लक्षात ठेवायची. मस्ट हा पण मस्ट आहे, कंपल्शन आहे, तुम्हाला ही गोष्ट पण करायची आहे. त्यानंतर आउट टू महत्वाचा नाही आहे, शूड महत्वाचा आहे. त्यानंतर माईट महत्वाचा आहे. त्यानंतर नीड महत्वाचं नाही, डेअर टू महत्वाचं नाही आणि हॅव टू असतो एक, तो जवळ असणे त्या गोष्टी महत्वाच्या नाही. जे सांगितलेले ते तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे. आता काही एक्झाम्पल्स दिली आहे, तुम्हाला ती ओळखायची आहे. एक्झाम्पल मी एक सोडून दाखवतो बघा. पहिला असेल अ लॉट ऑफ स्पॅरो वुड कम ऑन आवर टेरेस म्हणजे आमच्या टेरेसवरती बरेचसे चिमण्या आहे त्या येत असे. ठीक आहे. त्यांनी काय म्हटलं क्वेश्चन की यूज एम ए टू शो हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट म्हणजे काय की हॅबिच्युअल ॲक्शन पास्ट हे दाखवण्याकरता तुम्हाला योग्य ते एम ए वापरायचं आहे. आपण जर बघितलं वाक्य तर याच्यामध्ये ऑलरेडी वूड वापरलं आहे आणि वूड ऑलरेडी त्याचंच काम करतंय, हॅबिच्युअल ॲक्शन द पास्टचं काम करतंय. तर त्यांनी काय म्हटलं की यूज शो टू शो. ह्याच्यात काय तुम्हाला माहिती ऑप्शनला काय तुम्हाला यूज टू पण दिलेलं असतं. ठीक आहे. तो यूज टू आपला वापरायचा आहे. सोपं आहे, फक्त वूड काढा आणि त्याऐवजी फक्त आपला यूज टू वापरायचा आहे. याच्या पुढे कोणत्या प्रकारचं आहे हेल्पिंग वर्ब वापरायचं नाही. तर कारण असं आहे की ऑलरेडी हे कसलं काम करतं आहे, हेल्पिंग वर्ब प्लस एम ए प्लस प्रायमरी वर्बचं काम करते आणि पुढे कम हा वाक्यातला मेन वर्ब आहे. उत्तर मग असं येईल अ लॉट ऑफ स्पॅरो यूज टू कम ऑन अवर टेरेस. दोघांचा अर्थ बघितला तर सारखाच आहे की आमच्या टेरेसवरती चिमण्या ह्या येत असे. ठीक आहे. प्रत्येकाला समजलं सेंटेन्स कसं केलं आपण. सेकंड सेंटेन्स आहे, ज्याला येते ते हँडल्स करा. सांग सोनल. I I used to playful scare them. व्हेरी गुड. काय आय यूज टू प्लेफुली स्केअर देम. छान. सेकंड सेंटेन्स दे वुड फ्लाय अवे. तू सांग सिद्धी. They used to fly away. Very good. Next one is this sparrow used to play were plays with tiles. बाकीचे सांग. नीलाक्षी सांग. नीलाक्षी. This
sparrow used to play where plays with tiles. निलक्षी आपल्याला रिमूव्ह यूज टू काढायचं आहे आपल्याला. आपल्याला यूज टू काढायचं Sorry, आहे. this इथं- sparrow हा would to play where plays with tiles. व्हेरी गुड. काय मग दिस स्पॅरो वूड प्ले वर प्लेस विथ टाइल्स. लक्षात ठेवायचं आहे. दिस स्पॅरो यूज टू प्ले वर प्लेस विथ टाइल्स. हे जरा ग्रामरचं वाक्य चुकलेलं आहे. इथे वर नाही पाहिजे. दिस स्पॅरो यूज टू प्ले ऑन टाइल्स असं येईल. बरोबर सांगितलं निलक्षी तू. दिस स्पॅरो वूड प्ले ऑन टाइल्स असं उत्तर येईल. छान. पुढे हे वाक्य झाले परत. 6th number sentence. There might come a time when our future generation laugh at a very idea that their ex generation were using a pen to write. Identify MA. वाक्यातलं MA ओळखा. वाक्य किती मोठं असो की छोटं असो, तुम्हाला त्या वाक्यातलं MA ओळखता आलं पाहिजे. सांग गायत्री. Might. कोणतं असणार आहे? माइट. व्हेरी गुड. काय असं वाक्यातलं? माइट वाक्यातलं काय? MA आहे. पुढे the humans are able to do. Use MA to show ability. सांग सिद्धी. The humans can do. व्हेरी गुड. काय? the humans can do. व्हेरी गुड. तुम्हाला काय काढायचं वाक्यातला? आर एबल टू काढायचं आहे. छान. पुढे extract your own ghee from the bowls of fresh malai. Rewrite using MA to expression compulsion. Of expressing compulsion. सांग सोनल. सांग सिद्धी. Hello, sir. हा Extract your own ghee from a mite of fresh malai. तू एम कुठे वापरलाय? Might extract your own नाही, ghee नाही, from a bowl of a fresh. सोनल इथे माइट येणार नाही. कंपल्शन आहे म्हणजे मस्ट असं वापरायचं आहे बघा. मग असं येईल यू मस्ट एक्स्ट्रॅक्ट युअर ओन गी. काय म्हटलं इथं बघा. काय म्हटलं की एक्स्ट्रॅक्ट युअर ओन गी फ्रॉम द बाउल ऑफ फ्रेश मलाई. म्हणजे काय की इथं आपल्याला यू वापरायचं आहे इनडायरेक्टली. यू मस्ट एक्स्ट्रॅक्ट युअर ओन गी असं उत्तर येईल. ठीक आहे. काय होतील मग लक्ष नोट डाऊन करून घ्या. यू मस्ट एक्स्ट्रॅक्ट युअर ओन घी फ्रॉम द बाउल ऑफ फ्रेश मलाई. समजलं प्रत्येकाला? यू मस्ट वापरायचं आहे. मस्ट म्हणजे कंपल्शन असणार आहे. दॅट इज वाय यू शूड स्लो डाऊन अँड कनेक्ट विथ युअर फूड. यूज एम टू शो ऑब्लिगेशन. यूज ऑब्लिगेशन. कोणतं फंक्शन आहे ऑब्लिगेशनचं? कोणतं एम वापरतो आपण ऑब्लिगेशन करता? बोल सिद्धी. Must. नाही. मस्ट म्हणजे काय? That कंपल्शन. is why. हा ठीक आहे. आपल्याला मस्ट पण वापरता येईल. दॅट इज वाय यू मस्ट स्लो डाऊन अँड कनेक्ट विथ द युअर फूड. नेक्स्ट वन इज eat only as much you can cup in palm of your hand. यूज शुड. शुड हे मी वापरायचं आहे. सांग सोनल. Eat only as much as you should cup in the palms of your hand. व्हेरी गुड. व्हेरी गुड. काय? eat only as much as you should cup in your palm of your hand. We should stick to those food items that we are generally used to, such as Indian food cooked by the
standard method. Use MA to expressing obligation. हे बाकीचे विद्यार्थी हँडल्स करत नाही, फक्त 2-3 विद्यार्थी आहे का? बाकीचे विद्यार्थी सानिका आहे, प्रतीक्षा आहे, निरीक्षण केलं तर वरती आहात, सम्यक आहे मुलांमध्ये. बाकीचे हात वर करत नाही का? का तुम्हाला समजलं नाहीये? सांग सिद्धी. We must stick to those food items that we are genetically used to, such as Indian food cooked by traditional methods. Very good. पुढे, I practice the alphabets on thick palm size leaves. Used to. Used to. सांगा. तुम्हाला यूज टू वापरायचं बघा, वाक्यात कुठे मला उड दिसत नाही. ठीक आहे, मग काय करायचं अशा वेळेस सब्जेक्ट नंतर लगेच काय करायचं, एम ए यूज करायचं. मग असेल आय यूज टू प्रॅक्टिस PRACTISE वापरायचं आहे, ईडी प्रत्येक काढायचं आहे. लक्षात ठेवायचं की आपण कोणत्या प्रकारचं एम ए यूज केलं, पुढचं जे वर्ब असतं ते लिहायचं कधी पण फर्स्ट फॉर्म मध्ये. ठीक आहे, तुम्ही असं केलं की आय यूज टू प्रॅक्टिस, ईडी प्रत्यय वापरला, तुमचं तर चुकतंय, लक्षात ठेवा. काय करायचं आहे, आय यूज टू प्रॅक्टिस द अल्फाबेट, पुढचं वाक्य जसे लिहून मोकळायचं. पुढे, द डिपार्टमेंट यूज टू ऑक्शन द डक टू द लँडलॉर्ड. सांग सोनाली. रिमूव्ह यूज टू. The department would auction the dung to landlords. बरोबर आहे. पुढे, आय मस्ट डू समथिंग फॉर दो सफरिंग लाईक मी. आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ द मस्ट. म्हणजे मस्ट फंक्शन काय? सांग सानिका. Obligation and completion. व्हेरी काय, ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन असणार आहे. छान. पुढे, यू विल ब्रिंग डिझास्टर ऑन दिस सिटी. यूज एम ए टू शो पास्ट ॲबिलिटी इन दिस सेंटेन्स. सांग सिद्धी. You could bring disaster on the city. Very good. Today, the Greek leader decided to follow the advice of the wise Odysseus. Use MA to show certainly. Use MA to show certainly. Sang Siddhi. The Greek leaders will decide to follow the advice of the wise Odysseus. Very good, very good. छान सांगितलेलं आहे. ठीक आहे.